नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोहंबरे डिफेन्स करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॅलेंडर कालमापन यावरती प्रश्न बघणार आहोत, जो की आपल्या एका विद्यार्थ्याने आपल्याला कमेंट केलं होतं, ज्याचं नाव आहे सोमराऊत। चला तर आपण आजच्या प्रश्नाला तर प्रश्न आहे बघा, रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला। प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो चित्रपट पाहत नाही। पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही। चंद्रपूर पोलीस भरती 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, जो की आपल्या एका विद्यार्थ्याने आपल्याला कमेंट केलं होतं। चला तर या प्रश्नाला कसं सोडवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आता काय म्हणत आहे, रवीचा जन्म। रवीचा काय झालाय मित्रांनो, रवीचा जन्म केव्हा झालेला आहे? 5 मे 1992 ला। दिवस कोणता होता मित्रांनो? सोमवारला। फक्त अशा प्रश्नामध्ये एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर वर्ष जर लीप वर्षामध्ये असेल तर दिवस 2 ने पुढे जात असतो, आणि जर वर्ष हा साधा वर्ष असेल तर दिवस 1 ने पुढे जात असतो। तर बघा प्रश्न काय विचारला आपल्याला, पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळ चित्रपट पाहू शकणार नाही। चला तर आपण याला सॉल्व्ह करूया। तर बघा पहिले 10 वाढदिवस म्हटले म्हणजे आपण इथं 10 नंबर घेऊन घेऊ। 1 2 3 4 5 6 तुटून घेतो मित्रांनो, 6 7 8 9 आणि 10। कारण आपल्याला पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत कितीदा चित्रपट पाहू शकणार नाही हे काढायचं, त्यासाठी आपण 10 त्याचे वाढदिवस काढणार। तर बघा त्याचा पहिला वाढदिवस केव्हा असेल मित्रांनो? 5 मे 1993 ला असेल त्याचा पहिला वाढदिवस। त्यानंतर दुसरा वाढदिवस असेल मित्रांनो 5 मे 1994। त्यानंतर त्याचा तिसरा वाढदिवस असेल मित्रांनो 5 मे 1995। त्यानंतर चौथा वाढदिवस 5 मे 1996, आणि पाचवा वाढदिवस असेल 5 मे 1997, आणि सहावा वाढदिवस असेल 5 मे 1998, आणि सातवा वाढदिवस असेल 5 मे 1999, आणि आठवा वाढदिवस असेल 5 मे 2000। त्यानंतर त्याचा 9वा वाढदिवस असेल 5 मे 2001 ला, आणि 10वा वाढदिवस असेल 5 मे 2002 ला। चला तर बघूया। आता बघा त्याचा रवीचा जन्म केव्हा झालेला आहे? 5 मे 1992 ला। दिवस कोणता होता मित्रांनो? सोमवार। तर बघा 1992 हे वर्ष काय आहे? लीप वर्ष आहे। तर येणारा त्याचा जो काही वाढदिवस असेल सोमवार नंतर आपण काय करणार? 2 दिवस पुढे जाणार। सोमवार नंतर 2 दिवस पुढे जाणार, कारण त्याचा जन्म हा लीप वर्षामध्ये झालेला आहे। म्हणजे आता बघा सोमवार नंतर आपण 2 दिवस पुढे घेतले, म्हणजे सोमवार नंतर 2 दिवस पुढे घेतले म्हणजे काय येणार? मंगळवार आणि बुधवार। त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल मित्रांनो? बुधवारी। त्यानंतर बघा आता बघा 1994 हे काय आहे मित्रांनो? साधा वर्ष आहे। साधा वर्ष असल्यामुळे आपण काय म्हटलं, दिवस कितीने पुढे जातो? 1 ने पुढे जातो। म्हणजे आता बुधवार नंतर 1 प्लस केलं, बुधवार नंतर आपण काय केलं? 1 प्लस केलं तर काय येणार मित्रांनो? गुरुवार येणार। काय येणार? गुरुवार। त्यानंतर बघा आता काय मित्रांनो 1995 हे सुद्धा काय आहे? साधे वर्ष आहे। म्हणजे कितीने पुढे जाणार दिवस? परत 1 ने पुढे जाणार। म्हणजे काय? गुरुवार नंतर शुक्रवार। काय? शुक्रवार। त्यानंतर बघा 1995 साधा वर्ष असल्यामुळे काय असेल? 1 ने पुढे जाणार। पण बघा 1996 हे काय आहे? लीप वर्ष आहे। म्हणजे दिवस कितीने पुढे जाणार? 2 ने पुढे जाणार। कितीने? 2 ने पुढे जाणार। म्हणजे काय बघा आता शुक्रवार नंतर 2 दिवस, शुक्रवार नंतर 2 दिवस म्हणजे काय आला? शनिवार आणि रविवार। काय आला? शनिवारानंतर रविवार 2 ने पुढे गेल्यामुळे कितीने पुढे गेला? 2 ने पुढे गेला। बघा आता 1997 हे काय आहे? 1997 हे काय आहे? साधे वर्ष आहे। साधे वर्ष असल्यामुळे काय? रविवार नंतर काय येणार? 1 ने पुढे जाणार, म्हणजे आपण 1 प्लस होणार रविवारमध्ये। तर बघा काय आला? रविवार नंतर सोमवार। काय आलं? सोमवार। त्याच पद्धतीने बघा 1998 हे सुद्धा काय आहे मित्रांनो? साधे वर्ष आहे। काय आहे? साधे वर्ष। त्यामुळे काय? सोमवार नंतर 1 प्लस होणार, म्हणजे काय आलं? मंगळवार। काय आलं? मंगळवार। त्यानंतर बघा आता काय 1999 सुद्धा हे काय मित्रांनो? साधा वर्ष आहे। म्हणजे काय होणार? मंगळवार मध्ये आपण 1 प्लस करणार, म्हणजे साध्या वर्षामध्ये दिवस 1 ने पुढे जातो। म्हणजे मंगळवार नंतर काय? बुधवार। त्यानंतर बघा
आता बघा 2000 हे काय आहे, लीप वर्ष आहे मित्रांनो. तर मग काय होणार, इथे 2 ने पुढे जाणार, दिवस कितीने पुढे जाणार, 2 ने जाणार. मग आता बुधवार नंतर काय येणार बघा, 2 ने पुढे जाणार आपण. आता बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे 2000 मध्ये काय असेल, कोणता दिवस असेल त्याचा 8वा वाढदिवस हा शुक्रवारला असेल. त्यानंतर बघा आता काय असेल, 2001 हे काय आहे, साधा वर्ष असल्यामुळे 1 ने पुढे जाणार. 1 ने पुढे गेल्यामुळे शनिवार येणार, शुक्रवार नंतर काय येणार, शनिवार. आता बघा 2001 सुद्धा हे काय आहे, साधा वर्ष आहे. साधा वर्ष असल्यामुळे परत कितीने पुढे जाणार, 1 ने पुढे जाणार. म्हणजे त्याचा 10वा वाढदिवस हा कधी असेल, रविवारला असेल. काय असेल, रविवारला. पण बघा मित्रांनो, आपला प्रश्न काय विचारलेला आहे, मात्र त्याचा वाढदिवस किंवा मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो काय पाहत नाही, म्हणतोय चित्रपट पाहत नाही. तर काय म्हणते, पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही. किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही. तर बघा मित्रांनो, त्याचं आता बघायचं आहे आपल्याला 10 वाढदिवसामध्ये मंगळवार आणि बुधवार कोणत्या दिवशी, म्हणजे कोणत्या तारखेला आहे, म्हणजे कोणत्या वाढदिवसाला त्याचा आलेला आहे. तर बघा, तर त्याचं बघा बुधवारला पहिला वाढदिवस हा त्याचा बुधवारी आलेला आहे. त्यानंतर बघा 1 झालं. त्यानंतर बघा त्याचा 6वा वाढदिवस हा मंगळवारी आलेला आहे. आणि त्यानंतर बघा त्याचा 7वा वाढदिवस हा बुधवारी आलेला आहे. म्हणजे तो बघा आपल्या पहिल्या 10 वाढदिवसामध्ये कितीदा चित्रपट पाहू शकणार नाही. तर बघा 1, 2 आणि 3. याचा योग्य उत्तर काय होता मित्रांनो, 3. तर अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मित्रांनो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करत चला, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येत जाऊ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.